मंचावर उपस्थित आदरणीय नेते बाळासाहेब आंबेडकर, ज्या 2 लोकसभा मतदारसंघाच्या प्रचारासाठी आपण आज इथे उपस्थित आहोत, उत्तर मध्यचे उमेदवार संतोष अमुलगे, दक्षिण मध्यचे उमेदवार अबुलभाई आणि मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, वेळ खूप झालेला आहे आणि बाळासाहेबांना पुरेसा वेळ द्यायचा आहे. मी अधिक काही बोलणार नाही. एकच मुद्दा या ठिकाणी आपल्या समोर मांडायचा आहे की आज दक्षिण मध्यमध्ये 2 शिवसेना उभ्या आहेत. ज्यांनी 92-93च्या दंगली पाहिलेल्या आहेत, ही धारावी भरपूर पेटलेली होती आणि मुंबईच्या दंगलीला जबाबदार कोण याच्याबद्दलचा एक अतिशय महत्त्वाचा असा अहवाल, श्रीकृष्ण अहवाल या ठिकाणी आलेला आहे. जस्टिस श्रीकृष्ण यांनी जो लिहिलेला आहे आणि ज्याच्यामध्ये त्यांनी मुंबईच्या अनेक दंग्याच्या घटनांना शिवसेनेचे नेते कसे जबाबदार होते याच्याबद्दलचा निर्णय दिलेला आहे की अनेक ठिकाणी ज्या दंगली झाल्या, अबुलभाईंनी आता म्हटलं की आम्हाला माफ करा असं हे सांगत आहेत. माफ करून फक्त प्रश्न सुटत नाही. आज आपल्या समोर हा प्रश्न आहे की या देशामधनं जर दंगा फसादची राजनीती बंद करायची असेल, या देशामधून जर हिंसाचार बंद करायचा असेल, जाती जाती धर्माधर्मामधली भांडणं बंद करायची असतील, तर आपल्याला आपला उमेदवार, आपला प्रतिनिधी निवडताना विचारपूर्वक निवडावा लागेल. कारण उद्धव ठाकरे ज्यांनी या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये भाजपला आणलं आणि भाजपला ताकद दिली आणि भाजपला मोठं केलं, 14 सालचं त्यांचं जर का भाषण आपण पाहिलं तर आज मोदी ज्या गोष्टी बोलत आहे, घुसपेटी आहे, मुसलमानांना घुसपेटी आहे, बांगलादेशी आणि पाकिस्तानी, या भाषेमध्ये उद्धव ठाकरे शिव्या देत आहेत. आपण 10 वर्षापूर्वीचं उद्धव ठाकरेंचं भाषण ऐका, ज्याच्यामध्ये ते सरळ म्हणत आहेत की आम्हाला फक्त भगवी मतं पाहिजेत, आम्हाला ही मतं नको आहेत, इतकं स्पष्ट शब्दामध्ये सांगत आहेत. मग आज तुम्हाला कुठली मतं हवी आहे? आणि ज्यांचा विचार हा आजपर्यंत या ठिकाणच्या भाजप आणि मंडळींच्या बरोबर जमलेला आहे, ते ह्या लोकसभेनंतर त्यांच्याबरोबर परत जाणार नाहीत याची खात्री काय? हा प्रश्न जेव्हा वंचित बहुजन आघाडीने विचारला तेव्हा यांनी उत्तर द्यायला टाळाटाळ केलेली आहे. आणि त्यामुळे आपण लक्षात घ्या की आपल्याला ज्या पद्धतीने जुमलेबाजीने गंडवलं जातं, त्याच पद्धतीने आम्हाला माफ करा म्हणून जर सांगितलं जात असेल तर यांच्या शब्दावरती विश्वास ठेवण्यालायक हे नाही आहेत. कारण त्यांच्या नसामध्ये आणि जीनमध्ये जो विषय आणि विचार भिनलेला आहे, हा संपूर्ण या ठिकाणी द्वेषावर आधारित, जाती धर्माच्या द्वेषावर आधारितचा विचार आहे. आणि म्हणून आपण लक्षात घ्या की या ठिकाणी आपल्याला ही राजनीती जर का बदलायची असेल तर या ठिकाणच्या वंचित बहुजन, मुस्लिम, अल्पसंख्याक यांना घेऊन जाणाऱ्या वंचित बहुजन आघाडीला निवडून द्यायचं आहे. 20 तारखेला अबुलभाई आणि संतोष अमुलगे यांना गॅस सिलेंडरवरती बटन दाबून आपण प्रचंड बहुमताने विजयी करावं असं आवाहन मी या ठिकाणी करते आणि आपली रजा घेते.